या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। संतोष देशमुख प्रकरणात दगाफटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांची आहे, अशी प्रतिक्रिया जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। सगळ्या आरोपींना फाशी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मंत्र्याला सांगणं एकच आहे की धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये। आम्ही आज समाज म्हणून आलोय, समाज म्हणून बसणार। पण माझी तब्येत कालपासून खराब आहे, मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार आहे। दादा, या घटनेला 1 महिना उलटलेला आहे। काल मात्र अद्यापपर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे। सापडन लपला असं पदराच्या आडून येईन। सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे का असं वाटतं? सध्या तरी वाटत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केल्याशिवाय सुट्टी नाही। त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत। जर असं वाटलं दगाफटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून समजा। धनंजय मुंडे धन्यवाद। आपल्याला मोर्चा सुरू करून घ्यायचा। धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत आहे की अरे ते षडयंत्र करतोय, एवढा मोठा मंत्री असून तो जातीवाद करतोय, तोच आरोपीच्या पाठीमागे उभा राहतोय, तो मायावरच उलट केशी करायला लावतोय। अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित, मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही हटत नसतो। याच्या जर दगाफटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसंग आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।